आज होता दत्त मंदिरावर समाप्तीचा भंडारा पण पोट्टेनं डायरेक्ट मंडपच उचलून दुसऱ्या ठिकाणी नेला रे बा. तर काय म्हणता पोट्टे, मी तुमचा लाडका आशिष घाटे. ब्लॉग शॉर्ट पर्यंत पण आपल्या मराठी माणसाच्या आयडीला फॉलो करून घ्या. मंदिरावर आलो, गाडी पार्किंगला लावली, महाराजचं कीर्तन चालू होतं, इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती. वांग्याची भाजी गपगप शिरा. आपल्या गावापासून फक्त 1.5 किलोमीटर मंदिर आहे आणि शेगाव पासून 4 किलोमीटर. दत्त मंदिरावर 7 दिवस भागवत असते ना, आजचा होता शेवटचा दिवस म्हणजे समाप्ती. तर या मंदिरावर अळसना, तिवाण, टाकळी, जानोरी, सांगवा, एकपळ या सगळ्या गावाचा सहभाग असते. महाराजचं दर्शन घेतलं. महाराजनं 2 चॉकलेट दिले. महाराज म्हणत बायको चांगली भेटेल. म्हटलं आपल्याला एकच पाहिजे, त्यातलं एक चॉकलेट न्यायला देऊन टाकलं. पोट्टेली एक नाही भेटू राहिले ना, आपण काय करता 2-2 मागून. कीर्तन नाही होतं, मंदिरावरून दिंडी आली. तेवढ्यातच आपल्या कार्यकर्त्यानं वाळ काढायला सुरुवात केली. पण या मंडपाच्या पुढे होती खाली जागा आणि तडसा घेत जाय बोन एका खांब्यावर एक जण उभा केला आणि सगळे मिळून डायरेक्ट मंडपच उचलून पुढे नेला. पहिलीच पंगत दिली महिला मंडळची बसून. घेतला मग आम्ही बी टपचा टप पोळीचा भरून. बोला मावशी पोळी, काकू पोळी, मावशी पोळी, आजी पोळी, पोळी पोळी पोळी. बसलो बा दुसऱ्याच पंक्तीत मग जेवण करायला. बायले वाळणं बेकार आहे बरं. होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही. जेवण केलं आणि तिसरी पंगत वाढू लागली. तेवढ्यात आपल्याला गोपालचा फोन आला, या माणसाची गाडी फसली म्हणे, एवढी काढून दे. काकाले म्हटलं उतरा तुम्ही खाली. काका म्हणत जमते काय? अरे जमते काय, फसेल माणसं बाहेर काढायला मी ना, हे तर बरं गाडी आहे. काकाची थोडीफार मदत केली तटी आपले प्रेमाचे पोट्टे होते, तेले व्हिडिओ मध्ये घेतलं. चाललो आता आम्ही घरी. भावांनो फक्त आठवण, मराठी माणसाला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका.